मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. ओ गुरु दत्ताच्या चरणी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय
विठ्ठल बडवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर तुम्हा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरते जे का गुंतोनी राहते जे का गुंतोनी राहते तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाचे दोरे जोवरी प्राचीनाची दोरे वस्ती करा वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला प्रातकाळी उठोनी गेला तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरे जोवरी प्राचीनाची दोरे एकाची जय 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 गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय 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 गोपाल
पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐशे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौष हस्ते चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमान् पाण्डुरङ्गा करो प्रथमान् पाण्डुरङ्गा करो प्रथमान् पाण्डुरङ्गा करो प्रथमान् दूसरे चरणा संतातिया पंचकृपाने
गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्ञानेशांच ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव जया मूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रम भक्तराज चतुष्टकम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा मुनि जनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो शेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा रे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा रे पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणिया राहते तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा माणसाच्या जीवनामध्ये माणसाने कसं राहावं संसारिकाने कसं राहावं याचा उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगामध्ये संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी दोन दृष्टांत देऊन आपल्या जीवनाची गुरु किल्ली आपल्या हातामध्ये दिली. कशाप्रमाणे माणसाचं मनुष्याचं जीवन असावं. एकनाथ महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा पक्षी अंगणामध्ये उतरतो, दाणे टिपतो, खातो, थोडा विको कमी करा,
त्या दाण्यांविषयी ज्या अंगणामध्ये उतरला त्या अंगणाविषयी अंतकरणामध्ये मम भाव ठेवत नाही, अहम भाव ठेवत नाही. तैसे असावे संसारी. कशाप्रमाणे संसारी असावे? एकनाथ महाराज बोलतात, एखादा पंथस्थ व्यक्ती आहे, तीर्थयात्रेला चाललेला व्यक्ती आहे, रात्र सरली म्हणून एका गावामध्ये मुक्कामी राहिला. सकाळी उठल्यानंतर ज्या गावामध्ये, ज्या ओसरीवर, ज्या मंदिरामध्ये झोपला, ते मंदिर माझं आहे असं म्हणतो काय? असं म्हणत नाही. ज्याप्रमाणे ती मंदिर, ती ओसरी, तो गाव सोडून देतो, तैसे असावे संसारी. एकनाथ महाराज म्हणतात, अशी एकदा की वृत्ती निर्माण झाली, एका जनार्दनी शरण ऐशे असता भय कवन. अभंगाचा सरळार्थ. विठ्ठला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार परिचय देणं अगत्याचं आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य वैकुंठवासी माणिक महाराज खोमणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित आहात. थोडा याचा पेस कमी करा, प्रबल द्या. मनुष्य जन्माला आला, राहू द्या, संस्कार सांगितले त्याप्रमाणे अंत्यविधी त्याच्यामध्ये एक संस्कार सांगितला. मनुष्य मेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये पंचविधी झाले पाहिजे. पहिला विधी आहे अंत्यविधी, दुसरा विधी आहे दशक्रिया विधी, तिसरा विधी आहे 13वा, चौथा विधी आहे मासिक श्राद्ध आणि 5वा विधी आहे वर्ष श्राद्ध. विठ्ठला आणि ह्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण महाराजांना पुन्हा एकदा सुमनांजली, आदरांजली वाहण्याकरता येथे उपस्थित आहात. आपल्या वैदिक धर्मामध्ये गरुड पुराणामध्ये काही श्राद्ध सांगितले. एक श्राद्ध असंही सांगितलं, श्राद्ध करण्याकरता मुलगा मुलगी अनुपस्थित असतील, अवेलेबल नसतील तर काय करावं? एक उंच पर्वत पाहावा, दक्षिणेकडे तोंड करावं, त्यांच्या नावाचं स्मरण करावं. हे एक विधी सांगितला गरुड पुराणामध्ये. अजून एक विधी सांगितला, त्याला हिरण्य श्राद्ध असं म्हणतात. श्राद्धाला येणारा खर्च एखाद्या अनाथालयाला समर्पित करावा, श्राद्धाला येणारा खर्च एखाद्या मंदिराला दान स्वरूपामध्ये द्यावा, श्राद्धाला येणारा खर्च एखाद्या शाळेला द्यावा. याला हिरण्य श्राद्ध असं म्हणतात. अजून एक श्राद्ध सांगितलं ज्याला चटश्राद्ध म्हणतात. चटश्राद्ध म्हणजे काय? अनामिका नावाच्या बोटामध्ये, करंगळीच्या शेजारचं बोट, अनामिका नावाच्या बोटामध्ये दर्भाची काडी घ्यावी, अंगठीसारखा तिचा आकार करावा आणि अनामिका नावाच्या बोटामध्ये ती अंगठी धारण करावी. पिंड करावं, तिळाचं पाणी घ्यावं, त्या पिंडावर समर्पित करावं, गव्हाचं पाणी घ्यावं, त्या पिंडावर समर्पित करावं. याला चटश्राद्ध म्हणतात. ते आपल्याकडे करत नाही. मग आपल्याकडे कोणतं करतात? आपल्याकडे करण्याचं जे श्राद्ध आहे त्याला नाव आहे काय? गोष्टी श्राद्ध, किंवा दुसरा शब्द असा वापरला गोठी श्राद्ध. श्राद्धाच्या दिवशी भगवान नामसंकीर्तन करून, भागवत कथा करून, कथा कीर्तन करून, प्रवचन करून, भजन करून त्या व्यक्तीचं स्मरण करणे. विठ्ठला म्हणून आजचा तो दिवस मुलाने ते श्राद्ध केलं पाहिजे, मुलीने ते श्राद्ध केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविता ती पारवणे, का माता पिता मरणे अंकित जो दिवस. आजच्या तिथीला आदरणीय महाराजांचं जाणं झालं आणि मग महाराजांच्या पश्चात त्यांची पत्नी, त्यांची मुलं, आदरणीय धनराज असतील, आदरणीय गणेश दादा असतील, त्यांच्या पाठीमागे त्यांची कन्या उमाताई असेल, त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आदरणीय कमलबाई असतील, सगळा मोठा परिवार, जावई असतील, नातू पंतू, सगळेच मंडळी यांनी निश्चय केला की आपण हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम करायचा. आणि या अनुषंगाने हा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे. खरं तर आपलं जीवन कसं असावं याचं उत्तम उदाहरण
म्हणजे माणिक महाराजांचं जीवन आहे. एखाद्या गोष्टीचं समर्पण कसं असावं ते माणिक महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. घर घराच्या ठिकाणी, मंदिर मंदिराच्या ठिकाणी पाहायला मिळतं, पण घराच्या ठिकाणी मंदिर याचं उत्तम उदाहरण म्हणजे माणिक महाराजांचं जीवन आहे. आपल्या घरासमोर सुंदर असं मंदिर, भगवान शंकराची आराधना, लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे. शिवभोळा चक्रवर्ती, उभं आयुष्य देवाला समर्पित करणारा हा माणूस आपल्यातून सोडून आज वर्ष झालं निघून गेला. त्यांच्या स्मृत्या जागृत होण्याकरता हा ठेवलेला कार्यक्रम आहे. विठ्ठला कीर्तनाकरता उपस्थित गुणीजन, गायक वादक महाराज मंडळी येथे उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय गणेश महाराज हे देखील येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भागाचं वैभव, देहूचं वैभव आदरणीय आमचे मित्र सिद्धेश्वर महाराज देखील येथे मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहेत. खरं तर महाराज युवा कीर्तनकार देखील आहे, पण मृदंग आज वाजवण्याकरता येथे उपस्थित आहे. महाराजांचं धन्यवाद. त्याचप्रमाणे गायनाचार्य आमचे भरतू हरिनाथ महाराज येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय महादेव महाराज येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे महेश महाराज येथे उपस्थित आहे. आणि या सगळ्याचा सुंदर योग ज्यांच्यामुळं घडून आला, माझ्यावर प्रेम करणारे आमच्या गावचं वैभव आणि आपल्या भागाचं वैभव आमचे रघुनाथ दादा हे देखील येथे उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आदरणीय गुरुवर्य तानाजी महाराज देखील येथे समोर उपस्थित आहेत. माता भगिनी, पुरुष वर्ग सगळ्यांच्या चरणावर एकदा वंदन करतो. सेवेला आरंभ करतो. विठ्ठला जगाच्या पाठीवर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वर्ग प्रपंच करतो, परमार्थ करतो, त्याचा प्रपंचही होत नाही आणि त्याचा परमार्थही होत नाही. बारकाईने ऐका, आपल्याकडे वेळ थोडा कमी. पहिला वर्ग असा आहे, प्रपंच करताना दिसतो, परमार्थ करताना दिसतो, त्याचा प्रपंचही होत नाही, त्याचा परमार्थही होत नाही. पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे, तो प्रपंच करताना दिसतो, परमार्थ करताना दिसतो, दिसतो तो परमार्थ करताना, पण त्याला त्याच्यातून प्रपंच करायचा असतो. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग प्रपंच करताना दिसतो, परमार्थही करताना दिसतो, पण त्याला त्याच्यामधून फक्त परमार्थच साधायचा असतो. चौथा वर्ग फार महत्वाचा आहे, तो प्रपंचही करताना दिसतो, परमार्थही करताना दिसतो, त्याचा प्रपंचही चांगला होतो आणि परमार्थही चांगला होतो. विठ्ठला काही लोक महाराज प्रपंच करताना दिसतात, परमार्थ करताना दिसतात, त्यांचा प्रपंचही होत नाही, परमार्थही होत नाही. परमार्थ करायला गेला, एखाद्या सप्ताहामध्ये गेला की एका सप्ताहाचे 2 सप्ताह करतो, दिसतो तो परमार्थ करताना, पण त्यांचा परमार्थ होत नाही. बरं, प्रपंच करताना दिसतो, ऐन पेरणीच्या वेळेस बैल विकत घेतो, होतो काय त्याचा? बरं, पेरणी करायला प्रवृत्त होतो तर बी भाजून घेतो, जमेल काय? तुम्ही ऐकताय ना? भाजून पेरणी होत असते का? भाजल्यावर उगवतं काय? आमच्या आंबेगाव तालुक्यात उगवत नाही. इकडे कसं आहे, उगवतं काय? उगवत नाही महाराज. बघा, प्रपंच करताना दिसतो, परमार्थ करताना दिसतो, त्याचा प्रपंचही होत नाही, त्याचा परमार्थही होत नाही. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग असा आहे महाराज, प्रपंच करताना दिसतो, परमार्थ करताना दिसतो, दिसतोय परमार्थिक, पण प्युअर प्रापंचिक आहे. म्हणजे काय? लोक म्हणतात बघा, काय परमार्थ करतोय, त्याच्या इतका परमार्थ आपल्या गावामध्ये कोणीच करत नाही. तो दिसतोय परमार्थ करताना, पण त्याला त्याच्यातून प्रपंच साधायचा. तुम्ही म्हणाल महाराज तुमच्याकडे काही पुरावा आहे ना? ज्याच्याकडे नाही पुरावा त्याला पुरावा. उदाहरण सांगतो. एक व्यक्ती दर रविवारी सत्यनारायणची महापूजा करायची. आपल्या इकडे सत्यनारायणची पूजा कधी होते? वर्षातून एखाद्या वेळेस मुलाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, काही कार्यक्रम असेल, वास्तुशांती असेल, सत्यनारायणची पूजा. हा दर रविवारी सत्यनारायणची पूजा करायचा महादेव महाराज. लोक म्हटले, वा काय परमार्थिक माणूस आहे हो, काय धार्मिक माणूस आहे, दर रविवारी सत्यनारायणची महापूजा करतो. एक व्यक्ती त्याला भेटला आणि म्हटला, दादा तुम्हाला मी काही कधी कामाला जाताना पाहिलं नाही, कोणत्या कंपनीत कॅडबरीत वगैरे जाताना काही पाहिलं नाही, कोणत्या कंपनीत तुमचा काही व्यवसाय मी पाहिला नाही, तुम्हाला कधी व्यवसाय करताना पाहिलं नाही, नोकरी करताना पाहिलं नाही, तुमचा व्यवसाय नक्की काय? तुम्ही फक्त दर रविवारी सत्यनारायण करताना मी पाहतो.
पण व्यवसाय नाही, नोकरी नाही, तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? त्या व्यक्तीने उत्तर दिलं. तो म्हटला, दर रविवारी मी सत्यनारायणची महापूजा करतो ना, हाच माझा व्यवसाय. म्हटले म्हणजे मला कळालं नाही. म्हटले काही नाही हो, सत्यनारायण केलं की मी गरीब लोकांना आमंत्रण देत नाही, श्रीमंत लोकांना बोलवतो. मग ती श्रीमंत लोक आली की मी जेवण ठेवत नाही, थोडा प्रसाद ठेवतो. मग ते श्रीमंत लोक सत्यनारायणच्या फोटोच्या समोर 50 रुपयाची नोट ठेवतात, 100ची ठेवतात, 200ची ठेवतात आणि सरते शेवटी रात्र झाली की त्या सत्यनारायणच्या फोटोच्या समोर दक्षिणा नाही, गल्ला जमलेला असतो. वाक्य नीट ऐका. तो म्हटला, त्याच्यातून पुढच्या रविवारी येणाऱ्या सत्यनारायणाचा खर्च मी बाजूला काढतो आणि बाकीचे पैसे मी एफडी करतो, बँकेत ठेवतो आणि हाच माझा धंदा आहे. दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना. अंतरी भावना वेगळा, अंतरी भावना वेगळा, अंतरी भावना वेगळा. दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना, दंभे करू भक्ती सोंगा जाऊ जना. दंभे करू भक्ती सोंग दावो जगा जना, अंतरी भावना वेगळ्याच्या. काही लोक दंभानी परमार्थ करत असतात बरं का. तुम्ही ऐकताय ना, माझ्याकडे लक्ष द्या थोडं बरं का. काही लोक दंभानी, लोकांनी मला पाहावं मी परमार्थ करतो. काही काही सप्त्याच्या ठिकाणी मंदिरामध्ये जे विणे घेणारे असतात ना लोक, विना घेणारे बघा, या वाड्याची पाळी, त्या वाड्याची पाळी. कंटाळा आला मनुष्य जर रामकृष्णारी म्हणत नसेल, त्याने विना वाजवायचं बंद करू द्या, रामकृष्णारी म्हणायचं बंद करू द्या. तेवढ्यात त्याला चाहूल लागावं, मंदिरामध्ये कोणतरी येतंय, कोणतरी येतंय हे पाहिल्याबरोबर तो रामकृष्ण हरी मोठमोठ्याने महाराज. हे काही देव करतात, स्वतः करता नाही, त्यांनी मला पाहावं की मी परमार्थ करतो. काही लोक परमार्थ करतात, प्रपंच करतात, त्यांचा फक्त प्रपंच करायचा असतो. काही लोक प्रपंच करतात, परमार्थ करतात, पण फक्त देवा करता करतात. तुकाराम महाराजांना पत्नी होती, तुकाराम महाराजांना मुलं बाळ होती, पण तुकाराम महाराजांनी आपलं सर्वस्व पांडुरंगाच्या चरणावर लावलेलं. आपण महाराजांच्या भागातली माणसं आहात. तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावर जावं, परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता अनुष्ठान मांडावं. हे देवा, जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही, पाणी ग्रहण करणार नाही. आणि मग पांडुरंग परमात्म्याने तुकाराम महाराजांना साक्षात्कार करून द्यावा, दर्शन द्यावं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निर्विकार, भामगिरी पठारी वस्ती दान केली. अभंग गाथ्यामध्ये नाही, क्षेपक अभंग आहे, पण तुकाराम महाराजांना जिथे साक्षात्कार झाला त्या गुहेमध्ये अभंग कोरलेला आहे. मला तिथे महाराज 6 महिने राहण्याचा योग आला. मग तुकाराम महाराजांनी आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलं, फक्त परमार्थ करायचा आहे. पण काही मंडळी असे परमार्थही करायचा, प्रपंचही करायचा. काही संतांचा प्रपंचही चांगला झाला, परमार्थही चांगला झाला. एकनाथ महाराजांचा प्रपंचही सुसंपन्न होता, चांगला होता आणि परमार्थही चांगला होता. महाराजांना विचारलं, महाराज माझा प्रपंचही झाला पाहिजे आणि माझा परमार्थही झाला पाहिजे, याच्याकरता काय आम्हाला मार्गदर्शन करा. महाराज म्हणतात, तुमचा प्रपंचही चांगलं होईल, परमार्थही चांगलं होईल. सांगतो तुम्हाला अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगानी उतराती, पक्षी
पक्षी अंगणी उतरते जे का गुंतोनी राहते. एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं याच मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये करतात. पक्षी अंगणामध्ये येतात. महाराजांनी उदाहरण दिलं, ते काय गुंतून राहतात काय? गुंतून राहतात, माणसासारखं गुंतून राहतात काय? अंगणामध्ये आले, दाणे टिपले, दाणे खाल्ले, त्या दाण्यांविषयी ममत्व भाव ठेवत नाही, त्या दाण्यांविषयी अहम भाव ठेवत नाही. बघा, माणसाच्या जीवनामध्ये जेवढं जेवढं ज्या ज्या वेळी दुःख झालं त्या त्या वेळी ममत्व भावाने दुःख झालं, माझेपणाने दुःख झालं, मीपणाने दुःख झालं. आणि माणसाच्या जीवनातला मीपणा, माणसाच्या जीवनातला माझेपणा अर्थात अहंकार हा दुःखाला कारणीभूत आहे. आमचे गुरुवर एक वाक्य सांगत असतात, पायातला काटा निघाला की चालायला मजा येते. पायातला काटा निघाला की चालायला मजा येते आणि मनातला अहंकार निघाला की जगायला मजा येत असते. पण माणसाच्या अंतकरणातला मी गेला पाहिजे, माझं गेलं पाहिजे. देव तसा मिळत नाही. महाराज बोलतात, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. देव मिळवण्याकरता मीपणा गेला पाहिजे. 1917चा काळ, सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदीमध्ये केली. महाराजांना संस्था मोठी करायची होती, त्याच्याकरता पैसा लागणार होता. हा म्हणता बातमी महाराष्ट्रभर पसरली, थोडा विकू कमी करा. एका कोपरगावच्या व्यक्तीला कळालं, जोग महाराजांनी संस्थेची स्थापना केली, त्याच्याकरता महाराजांना पैसा लागणार आहे, जागा घ्यायची. तो व्यक्ती मजल दर मजल करत आळंदीमध्ये आला, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. तेव्हाची संस्था घासवाले धर्मशाळेमध्ये भरायची. जोग महाराजांच्या दर्शनाकरता आला, महाराजांचं दर्शन घेतलं. म्हटले, महाराज कसं चाललंय? म्हटले, चांगलं चाललंय. असं कळालं, तुम्ही संस्था स्थापन केली? हो. संस्था मोठी करायची आहे. त्याच्याकरता जागा लागणार आहे, जागा त्याच्याकरता पैसा लागणार आहे. त्या व्यापाऱ्याने मागचा पुढचा विचार केला नाही, आपल्या पिशवीमध्ये हात घातला आणि 1 लाख रुपयाची थैली काढली. कधीचा काळ सांगायला लागलो मी? 1917च्या काळात 1 लाख रुपयाची अशी थैली काढली, महाराजांच्या हातामध्ये अशी ठेवली. महाराज 1 लाख रुपये घ्या. त्या पैशाचा जरा आवाज झाला आणि त्या पैशाचा आवाज साधू संतांना लवकर कळतो बरं. महाराजांना कळालं, हा मी पैसे देतो, माझे पैसे म्हणून पैसे द्यायला लागला. महाराजांनी विचार केला, हे लाख रुपये आपल्याला नको. महाराजांनी ते 1 लाख रुपये घेतले ना त्या व्यापाऱ्याच्या हातामध्ये दिले. बाबा तुझे 1 लाख रुपये मला नको. तो म्हटला, महाराज 1917चा काळ आहे, तुम्हाला पैसे लागणारे, संस्था मोठी करायची, 1 लाख रुपये देणारा तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही. असा तो व्यक्ती महाराजांना बोलला. आता ते जोग महाराज होते का आताचे महाराज होते? जोग महाराज होते. महाराज 7 फूट उंची, डोक्याला फेटा, पिळदार पैलवानकीचं शरीर, हातामध्ये काटे. जोग महाराज कळले, अरे 1 लाख रुपये देणारे तुझ्यासारखे 56 मिळतील. 1 लाख रुपये देणारे तुझ्यासारखे 56 मिळतील, पण 1 लाख रुपये नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुला भेटणार नाही. ऐका, यालाच म्हणायचं अंतकरणातलं मी जाणं आणि अंतकरणातलं माझं जाणं. ज्ञानोबाराय बोलतात, मी माझे ऐशा ठेवन विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. पक्ष्यांच्या अंतकरणातलं मी गेलेला आहे आणि पक्ष्यांच्या अंतकरणातलं माझं गेलेलं आहे. बघा, जन्माला आलेल्या व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे महाराज, पण आपण किती चांगलं कर्म करतो याच्यावर आपली कीर्ती शिल्लक राहत असते. तू का म्हणे एका मरणे सरे, तू का म्हणे एका मरणे सरे, तू का म्हणे एका मरणे सरे, तू का म्हणे एका मरणे
सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो आळंदीला, तेव्हा आमचे गुरुजी वर्गामध्ये आले की एक वाक्य नेहमी सांगायचे. गणेश महाराज गिरांचं नेहमी एक वाक्य सांगायचे, पोरांनो वर्तमानपत्रामध्ये फक्त 2 लोकांची नावं येतात म्हणे. कोणत्या 2 लोकांची नावं? एक, ज्याने अत्यंत चांगलं काम केलंय त्याचं नाव वर्तमानपत्रामध्ये येतं, आणि 2, ज्याने अत्यंत वाईट काम केलंय त्याचं नाव वर्तमानपत्रामध्ये येतं. मग मला सांगा, गुरुजी म्हणायचे, मला सांगा चांगलं काम करून वर्तमानपत्रामध्ये नाव आणायचं की वाईट काम करून वर्तमानपत्रामध्ये नाव आणायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे महाराज. कारण की आपण केलेल्या कर्माचा भोग शेजारच्याला मिळतो काय? मिळत नाही महाराज. मला सांगा, आपल्या घरामध्ये जर एखादी मांजर असेल, तिचा जर आपल्याला वीट आला, कंटाळा आला, शेजारच्या गल्लीमध्ये तिला नेऊन सोडा, ती मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येते का शेजारच्या घरी जाते? तसं करत नाही मांजर, ती इमानदार आहे. कंटाळा आलेल्या मांजराला शेजारच्या गल्लीमध्ये नेऊन सोडलं तर ती मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येते. तशी आपण केलेली चांगली वाईट कर्म दुसऱ्याच्या पाठीमागे कसे जातील? आपल्या पाठीमागे आले. संचिता वाचोरे गडे संचिता वाचूने. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेला, आणि गेल्यानंतर भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते, बाणांच्या शय्येवर झोपलेले होते. भीष्माचार्यांनी विचारलं देवाला, देवा असं कोणतं मी पाप केलं की मला 6 महिने या बाणांच्या शय्येवर झोपावं लागलं, बाणाच्या टोकावर झोपावं लागलं, असं कोणतं मी पाप केलं होतं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भीष्माचार्यांना उत्तर दिलं, म्हटले 7 जन्मापूर्वीचा तुमचा जन्म आठवा. तुम्ही एका राजाचे चिरंजीव होतात, शिकार करण्याकरता वनामध्ये गेला होतात, शिकार तुम्हाला भेटली नाही, संध्याकाळची वेळ, तुम्हाला क्रोध आला, राग आला, रस्त्याने चालता चालता भात्यातला बाण तुमच्या हातामध्ये होता, रस्त्यामध्ये एक मेलेला सरडा होता, त्या बाणाच्या टोकाने त्या सरड्याला तुम्ही असं उडवलं, उडवल्यानंतर तो सरडा एका काटेरी झुडपावर जाऊन पडला, छोट काटेरी झुडूप. त्या काटेरी झुडुपाला त्या सरड्याचं वजन सहन झालं नाही, त्या काटेरी झुडपातले काटे त्या सरड्याच्या अंगामध्ये शिरले, 6 सेकंदामध्ये ते काटेरी झुडूप लवंडलं, तो सरडा खाली पडला. परिणाम असा झाला, 6 सेकंद काटेरी झुडपावर पडलेला तो सरडा, तेच पाप व्याजासकट तुमच्या पाठीमागे आलं आणि 6 महिने तुम्हाला बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. बघा, मेलेला सरडा, मारलेला नाही, मेलेला सरडा, त्याला उचलल्याचं पाप 6 महिने जर शरपंजरी पडावं लागतंय. काही काहींनी कोंबड्या संपवल्या महाराज, काही काहींनी किती प्राण्यांची हत्या केली असेल काही सांगता येत नाही. जर त्या सरड्याचा परिणाम त्या भीष्माचार्यांना इतका भोगावा लागतो, आपल्याला किती भोगावं लागल? रामायण बोलतं, या दृश्ये कुरुते कर्म तादृशे फलमश्नुते. ज्याप्रमाणे आपलं कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या फळाचा उपभोग घ्यावा लागणार आहे महाराज. आपलं चांगलं कर्म, नाव शिल्लक राहावं असं वाटत असेल, कर्म चांगलं करा. आजही आमच्या धनराज दादांनी गणेशरावांनी एवढा मोठा कार्यक्रम केला का? माणिक महाराजांचं नाव शिल्लक राहिलं. लोकांसाठी जो व्यक्ती जगतो, समाजासाठी जो व्यक्ती जगतो, त्याचं नाव शिल्लक राहत असतो, आणि जो स्वतःसाठी जगतो त्याचं नाव शिल्लक राहत नाही महाराज. वयाच्या 21 वर्षांच्या 4 महिन्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, कीर्ती अजरामर. वयाच्या 32व्या वर्षी आद्यगुरु शंकराचार्यांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर. वयाच्या 42व्या वर्षी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, कीर्ती अजरामर. वयाच्या 50व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर. वयाच्या 52व्या वर्षी सद्गुरु जोग महाराजांनी आपला देह ठेवला, कीर्ती अजरामर. वयाच्या 62व्या वर्षी एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली, कीर्ती अजरामर. वयाच्या 82व्या वर्षी नामदेव महाराजांनी समाधी घेतली, कीर्ती अजरामर. आम्हाला अडचण या गोष्टीची आहे, आम्ही गेल्यानंतर आमची पोरं वर्ष श्राद्ध करतात की नाही. ज्याचं कर्म चांगलं असतं त्याचं नाव शिल्लक राहिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला शिल्लक राहावं असं जर वाटत, नाव शिल्लक राहावं असं
असं जर वाटत असेल तर चांगलं काम केलं पाहिजे महाराज. जन्माला आलेल्या तर जावंच लागणार आहे. उपजे ते नाचे, नाचिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कबीर महाराज बोलतात, उड जाएगा हंसा केला जग दो दिन का मेला. उड़ जाएगा हंसा केला जग दो दिन का मेला. माटी चुन चुन महल बनाया लोग कहे घर मेरा, लोग कहे घर मेरा. ना घर तेरा ना घर मेरा, चिड़िया रेन बसेरा. उड़ जाएगा हंस अकेला जग दो दिन का मेला. कौड़ी कौड़ी माया जोड़ी जोड़ भरेला थैला, जोड़ भरेला थैला. कहत कबीर सुनो भाई साधो, संग चले ना धेला, संग चले ना धेला. उड़ जाएगा हंसा केला जग दो दिन का मेला. कबीर महाराज बोलतात, किती पैसे कमवा, घेऊन जाता येत नाही महाराज. शेअर मार्केटचा बादशाह राकेश झुंझुनवाला त्याने 1985 मध्ये 5,000ची गुंतवणूक केली. तो जेव्हा मेला 2-5 वर्षापूर्वी, तेव्हा असं म्हणतात 45,000 कोटीची संपत्ती मागे ठेवून गेला. 45,000 ऐकायला बरं वाटतंय फक्त. 45,000 कोटीची संपत्ती. मला हे सांगायचं नाही, त्याचं वर्तमानपत्रामध्ये एक स्टेटमेंट आलं होतं. तो जेव्हा जिवंत होता, मरणाच्या घटिका मोजत होता, तेव्हा तो म्हणतो, मी आता लवकर मरतोय कारण की मी माझी जिंदगी माझ्या मस्तीत जगलो. मी जर शिस्तीत जगलो असतो तर अजून जगलो असतो. शिस्तीत जगणं म्हणजे काय, आमच्या तुकाराम महाराजांना विचारा. शिस्तीत जगणं म्हणजे काय, आमच्या ज्ञानोबरायांना विचारा. ज्याचं कर्म चांगलं त्याचं शिस्तीत जगणे. उत्तमाचे उरे कीर्ती मागे शिस्तीत जगणे. विठ्ठला जीवनामध्ये माणसाने चांगलं वागलं पाहिजे, चांगला धडा घेतला पाहिजे, चांगल्याची संगत केली पाहिजे, चांगल्या विचारांमध्ये मनुष्याने प्रवृत्त झालं पाहिजे. पशु पक्ष्यांसारखा चांगला एखादा सद्गुण आपण घेतला पाहिजे. बघा, सगळे गुण काही माणसाकडेच नाही, पशु पक्ष्यांमध्ये काही काही माणसांपेक्षा जास्त गुण आहेत. प्रभुतम कार्य मल्पम वा यन्नर कर्तुमिच्छति, सर्वारंभेन तत्कार्य सिंहो देखील प्रत्यक्षते. शिकार लहान असो की शिकार मोठी असो, तो तितक्याच सामर्थ्याने त्या शिकारीवर धाड घालत असतो. हा सद्गुण माणसाने सिंहाकडून शिकला पाहिजे. श्रुशांतोपी वहेत भारम शीतोष्ण न च पश्यति, सर्वारंभेन तत्कार्य. त्या गाढवाकडून काही गुण घेतलं पाहिजे. शास्त्रकार बोलतात, शीतोष्ण न च पश्यति. एखाद्या गाढवाच्या अंगावर जर काही ओझं दिलं तर तो म्हणतो काय, सकाळचे 4 वाजले, थंडीचे दिवस आहे, जरा उजेडू द्या, ऊन येऊ द्या, असं म्हणेल काय? तो म्हणत नाही महाराज. तो फार गरम होतंय, मे महिन्याचा काळ चालू आहे, नंतर बघू, दुपार संपल्यानंतर काम करू, असं म्हणतो काय? सद्गुण माणसाने त्याच्याकडून घेतले पाहिजे. काही कुत्र्याकडे गुण सांगितले महाराज, स्वल्प संतुष्ट, स्वनिद्रा, लघु चेतना, स्वामी भक्तश्च सुरस्य, षडते श्वानतो गुणा. कुत्र्याकडे काही गुण सांगितले. अहो, पशूंकडे सोडा, पक्ष्यांकडे गुण आहेत. तुकाराम महाराज तर गरुड्याच्या पायावर डोकं ठेवतात आणि माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा कधी येईल असं गरुडाला विचारतात. गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा दोये. ज्ञानोबारायांनी तर कळस केला महाराज. कावळ्याला विचारू लागले, पहिलं तो गाय बाबू पहिलं तो गे बाबू स्वागत आहे.
विचारतात, ज्ञानोबराय कावळ्याला विचारतात, पहिलं दोघे काऊ कोकताये शकून गे माये सांगताये उड 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 रे काऊ तुझे सोनियाने मडविल पाऊ पाऊले पंढरी राहू घरा कै येते सांग कावळ्या सांग मला पांडुरंग परमात्मा कधी येईल. बघा एखाद्या पक्षी संरक्षकाने पक्ष्यांना इतका मोठा दर्जा दिला नसेल जितका मोठा दर्जा माझ्या संतांनी दिला. विठ्ठला बघा जोपर्यंत पक्ष्यांसारखं आपलं अंतकरण स्वच्छ निर्मळ होत नाही तोपर्यंत जीवनाचं कल्याण नाही. त्यांच्या अंतकरणात अहम आणि मम भाव नाही. एकाच्या घरामध्ये साप निघाला, 4 लोक तिथे पळत आली. पहिला म्हटलं याला मारा, दुसरा तिथे पळत आला, तो म्हटलं याला मारू नका. मग काय करा म्हटले याला शेजारच्या डोंगरावर नेऊन सोडा. तिसरा आला, म्हटलं याला मारू नका, शेजारच्या डोंगरावर हे सोडू नका. मग काय करा म्हटले सर्प जरा चांगला दिसतो, याला सर्प उद्यानात सोडा. चौथा पळत आला, तो जरा हुशार होता, बहुतेक आजच्या कीर्तनाला आलेला असावा, हुशार होता. तो काय म्हटला माहिती का, तो म्हटला याला मारूही नका, याला सर्प उद्यानातही ठेवू नका, शेजारच्या डोंगरावरही सोडू नका. म्हटले का, मग काय करा, काय म्हणणं आहे तुमचं. चौथा म्हटला सर्प जरा चांगला दिसतो, याचे 2 विषारी दात काढा आणि याला गारुड्याच्या हवाली करा. वाक्य नीट आहे का बरं का. 2 विषारी दात काढले तर सर्प काही करेल का, काही करणार नाही. वाक्य नीट आहे का. जसे सापाचे सर्पाचे 2 विषारी दात काढले की सर्प काही करत नाही, तसा संसारातला मीपणा आणि संसारातला माझेपणा हे 2 विषारी दात काढले की संसार काही करत नाही. कुठे जायची गरज लागत नाही. तुकाराम महाराज बोलतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. सुंदर असा कार्यक्रम या खोमणे परिवाराने आयोजित केला. कीर्तन गेलेल्यांसाठी नाही आयोजित केलं, कुणासाठी केलं, आपल्यासाठी केलं महाराज, आपल्यासाठी. तुकाराम महाराजांनी सांगितलं नलगती सायास, जीवनामध्ये भक्ती झाली पाहिजे बाबा. त्या शबरी सारखी कधीतरी भक्ती घडली पाहिजे ना. वयाच्या 20व्या वर्षी वनामध्ये निघून गेलेली शबरी, जेव्हा तिला प्रभू रामचंद्रांची भेट झाली तेव्हा तिचं वय होतं 80. किती वय होतं तुम्ही ऐकताय ना, 80 वय होतं. किती वर्ष देवाची वाट पाहिली होती नाही. त्या मातंगी ऋषींनी आशीर्वाद दिला, वयाच्या 20व्या वर्षी जा, तुला प्रभू रामचंद्रांची भेट होईल, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तिला जेव्हा प्रभू रामचंद्रांची भेट झाली तेव्हा तिचं वय होतं 80. किती वर्ष वाट पाहिली, 60 वर्ष वाट पाहिली महाराज. 60 वर्ष देवाची वाट पाहिली. काही लोक कीर्तन कधी सुटतं याची वाट पाहून. इथले कोणी नाही बरं का तसे, तुमचे चेहरे चांगले आहेत. तुमच्याकडे पाहून मला असं वाटतं 1 वाजेपर्यंत कीर्तन करावं. त्या शबरीला भेटण्याकरता वयाच्या 80व्या वर्षी प्रभू रामचंद्र तिच्या घरी गेले. काय तिच्या अंतकरणातला भाव आहे बघा. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. पाहुणा घरामध्ये आल्यानंतर आपण त्याला चहा पाणी विचारतो. आता शबरीच्या झोपडीमध्ये साक्षात जगाचा चालक मालक प्रभू रामचंद्र आला हो. काय शबरीकडे महाराज. त्या शबरीने आपली कटोरी समोर केली. देवा ही बोर घ्या, बोर. एक 2-5 बोर खाल्ल्यानंतर देवाच्या लक्षात आलं का या कटोरी मधली सगळी बोर फुटलेली. शबरी, अगं बोरीवरची बोर काढत असताना एखादं अर्ध बोर फुटणार, पण ही सगळी बोर फुटलेली, असं कसं घडलं. ही शबरी बोलते, देवा बोरीवर बोर काढण्याकरता गेले, बोर तोडावं, तोंडामध्ये टाकावं, आंबट असेल तर टाकून द्यावं आणि गोड असेल तर कटोरीमध्ये ठेवावं. देवा बोर फुटलेली आहेत पण सगळी बोर गोड आहेत. कशी आहेत, गोड आहेत. मला सांगा आयांनो, त्या शबरीने किती दिवस कॉलगेट लावली असेल, पतंजलीची दंतकांती लावली असेल, विठोबा लावला असेल, डाबर लावला असेल, काही लावलं असेल, काही नाही.
काही नाही महाराज, वाक्य नीट ऐका. एकदा अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला की आपण देवाला किती देतो याच्यापेक्षा आपण देवाला कसं देतो हे फार महत्वाचं आहे. कॅडबरीमध्ये काम करता करता हात जावा तरी सुद्धा आपल्या अंतकरणातला भाव कमी न होऊ देणं हे माणिक महाराजांच्या जीवनातलं एक चांगलं कर्म आहे, चांगलं कर्म आहे. भाव असेल तर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे भारत वित्त चाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. महाराज कळालं आम्हाला, म्हणून एकनाथ महाराज बोलतात तसं राहा कसं, अभंगाच्या दुसऱ्या चार कैसे असावे नाची नाची दोरी जोगाची नाची नाची दोरी कैसे असावे संसारी, कैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला सुख दुःखाची भोग भोगावी लागतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला चालले आणि जाता जाता कुंती मातेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटले आणि भेटल्यानंतर कुंती देवाशी बोलते, देव कुंतीशी बोलतोय. देव विचारतोय कुंती आत्या चाललो आता निजधामाला, माग तुला काय मागायचंय ते, माग तुला काय मागायचंय ते. देव विचारतोय काय पाहिजे बोल. कोण विचारतंय? हा, ग्रामपंचायतचा सदस्य नाही, कोण विचारतंय? जगाचा चालक मालक विचारतोय कोणती आत्या माग तुला काय मागायचंय ते, मी तुला द्यायला समर्थ आहे, माग तुला काय मागायचंय ते. काय मागितलं हो कुंतीने? हा, देवा तुला जर द्यायचंच असेल तर माझ्या पदरामध्ये दुःख दे. काय दे? दुःख दे. देव बोलतात लग्न झाल्यापासून तुझ्या डोळ्याचं ठिपूस अजून गेलेलं नाही, कायम तुझ्या जीवनामध्ये दुःखच आहे. या कौरवांनी इतका त्रास दिला आणि तरी सुद्धा तू तुझ्या पदरामध्ये दुःखच मागते, काय कारण? कुंतीची वाक्य आहेत बरं का. कुंती बोलते देवा मला दुःखच दे. कशा करता दुःख आत्या, कशा करता दुःख? कुंती बोलते देवा दुःखामध्ये मला तुझी आठवण येते आणि मला तुझी आठवण आली की मागचा पुढचा विचार न करता मी तुला बोलवते, तुझं आवाहन करते आणि तू कशाचाच विचार न करता माझ्यासाठी धावत पळत येतो. जर तू मला साध्या गोष्टी देणार असतील तर त्या संपणार आहेत. मी तुझ्याकडे पैसे मागितले ते आज ना उद्या संपणार आहे. मी तुझ्याकडे काही पद प्रतिष्ठा मागितली ते संपणार आहे. पण तू मला असं पद दे, अशा गोष्टी दे, त्या कधीच न संपणार आहेत. विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये दुःखामध्ये माणसाचा खरा स्वभाव प्रगट होतो बरं का. जर माणसाच्या जीवनामध्ये जर दुःख झालं ना त्याचा स्वभाव खरा प्रगट होत असतो दुःखामध्ये. अमावस्येची रात्र व्यक्ती गावामध्ये भजनाला गेला वस्तीवर राहण्याकरता. अमावस्येची रात्र, रात्रीच्या 12 वाजता भजन संपलं, आपल्या घरी निघाला. जाता जाता एका भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाखालून हा एकटा व्यक्ती चाललाय. अंधार मी म्हणतोय, हातामध्ये काही मोबाईल नाही, टॉर्च नाही, माणूस दिसायला नाही, किर अंधार. एकटाच रस्त्याने चाललेला, चिंचेच्या झाडाखालून चाललेला. मला सांगा अमावस्येच्या रात्री 12 वाजता, अंधारी रात्री, कोणीच नाही, त्या रात्रीच्या 12 वाजता त्या चिंचेच्या झाडाखालून चालत असताना अशा वेळी त्याला कोणाची आठवण येईल? नवऱ्याची, बायकोची नाही येणार मला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. का? दुःखामध्ये माणसाचा खरा स्वभाव प्रगट होतो. विठ्ठल आणि संसार म्हटलं की सुख दुःखाची रेलचेल चालू असते. सुख दुःखाची रेलचेल. बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये जर दुःख झालं ना तर माणूस पराकोटीचा निर्णय घेतो. तो म्हणतो आता माझ्या जीवनामध्ये कर्ज झालं, जीवनामध्ये फार दुःख झालं, आता मी आत्महत्याच करतो. काय म्हणतो तो? आता मी आत्महत्याच करतो. पण माणसाने कितीही दुःख झालं तरी माणसाने आत्महत्या करायची नाही म्हणा, करायची. मी बोलत नाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो, माथ्यातलं नाही गाथ्यातलं सांगतो. आत्महत्या करून जो निमाला तो मरताची नरका गेला. फार दुःख झालं. आमच्या आळंदीला या ज्ञानोबराई तुम्हाला सांभाळते.
जवळच देऊला जा, तुकोबराय तुम्हाला सांभाळतील. फार दुःख झालं, पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता पंढरपूरला जा. पांडुरंग परमात्मा विटेवर कर ठेवून आपलीच वाट पाहतोय. आणि याहीपेक्षा अधिक दुःख झालं, हरिद्वार ऋषिकेश सारख्या ठिकाणी जा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपलीच वाट पाहतो, पण आत्महत्या करायची नाही महाराज. बऱ्याच वेळेला संसार म्हटलं की सुख दुःखाची रेलचेल ही चालूच आहे. एक नवीन वारकरी वारीला लागला आणि वारीला लागल्यानंतर 1-2-5 मुक्काम झाले, वाल्ल्यापर्यंत गेला आणि गेल्यानंतर त्याचं 1000चं घड्याळ हरवलं. तुम्ही ऐकताय ना सगळे, आपल्याकडे 10-15 मिनिटं हातामध्ये शिल्लक आहेत बरं का फक्त. त्याचं 1000चं घड्याळ हरवलं. तो म्हटलं अशी कुठं वारी असते का, वारीमध्ये चोरी होते. मला सांगा, वारीमध्ये चालणारे कोण असतात तो? वारकरी असतात, बरोबर आहे. घड्याळ कोणी चोरलं? वारकऱ्याने. वारकरी नाही घड्याळ चोरलं. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म पुरेकर बाबा सांगतात, वारकरी नाही चोर झाले हो, चोराने वारकऱ्याची कपडे घातले. चोराने वारकऱ्याची कपडे नाही विलाजे त्याला. आता वारी म्हटल्यानंतर हौसे गवशे नवशे सगळेच वारीमध्ये असतात. त्याचं 1000चं घड्याळ हरवलं. तो म्हटलं अशी कुठं वारी असते का, वारीला जायचं नाही, चला घरी. देहूला निघाला. आता दुसऱ्या गावचं कशाला नाव घ्यायचं, आपल्याच गावचं घेऊ. घरी निघाला, पण तो हुशार होता महाराज. पुणे जिल्ह्यातला होता, हुशार होता तो. जिथे जिथे स्नान केलं, जिथे जिथे मुक्काम केला, तिथे तिथे जायचा. माती बाजूला सारायचा, पाला पाचोळा बाजूला सारायचा. कशा करता? घड्याळ सापडतं की याच्या करता. आता वारी म्हणजे सगळ्याच गोष्टीची अनुकूलता नसते महाराज. आमचे गुरुवर शिंदे माऊली एक वाक्य सांगतात, वारी म्हणजे काय माहितीये का, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहायचं हे शिकवते ती वारी. घरामध्ये सगळी अनुकूलताच आहे, तिथं माणूस सुखी राहीलच. पण प्रतिकूलता असताना देखील एखादा व्यक्ती जर सुखी राहत असेल तर समजून घ्यावं, त्याने उभ्या आयुष्यामध्ये एकदा तरी वारी केली. त्याला काही घड्याळ सापडलं नाही, दगड बाजूला सार, माती बाजूला सार, दगड त्याला काही घड्याळ भेटलं नाही. शेवटचा दगड बाजूला सारायचा, घड्याळ भेटलं तर ठीक, नाही तर थेट घर गाठायचं, असा त्याने विचार केला. शेवटचा दगड बाजूला सारला आणि जसा शेवटचा दगड बाजूला सारला तसं त्याला घड्याळ नाही भेटलं. अशी पिवळी धमक अंगठी भेटली. काय भेटली? अशी अंगठी भेटली. हातामध्ये घेतली आणि शेजारच्याला विचारलं, का हो सिद्धेश महाराज, सोन्याची असेल का? तो म्हणा सोन्याची असेल. हातामध्ये तोलली. म्हटले किती ग्रॅमची असेल? हातामध्ये तोलल्यानंतर ते म्हटले कमीत कमी 3 ग्रॅमची असली पाहिजे. आता काय ग्रॅम चालू आहे तुमच्याकडे? नाही काय काय ग्रॅम? चला सरासरी 10,000 रुपये झाला ग्रॅम. 10,000 रुपये ग्रॅम, 1,00,000 रुपये तोळा, सरासरी हिशोबाला लागण्याकरता 10,000 रुपये ग्रॅम. किती ग्रॅमची अंगठी सापडली बोला? 3 ग्रॅमची अंगठी सापडली. म्हणजे किती हजाराची सापडली? 30,000ची अंगठी सापडली. आता मला उत्तर द्या, घड्याळ किती रुपयाचं गेलं होतं? 1,000चं घड्याळ गेलं. अंगठी किती रुपयाची सापडली? 30,000ची अंगठी सापडली. नफा किती रुपयाचा झाला? 29,000चा नफा झाला. 29,000चा नफा ऐकला की तो म्हटला चला वारीला. 1,000चं घड्याळ हरवलं तर पठ्ठ्या घरी निघाला आणि 30,000ची अंगठी सापडली तर वारीला निघाला. आनंद झाला बघा. वाक्य नीट ऐका बरं का. त्यांनी विचार केला की आता गावाला जायचं, द्वादशी सोडली की गावाला जायचं, अंगठी घ्यायची, सोनाराच्या दुकानामध्ये जायचं, 29,000 घ्यायचं आणि घरी यायची, असा त्याने विचार केला. अंगठी घेतली, देहूला गेला, सोनाराच्या दुकानात, ओ सोनार दादा द्या 29,000. म्हटले कशाचे? हे अंगठीचे. अंगठी काढून त्याच्या हातामध्ये दिली. त्या सोनाराने ती अंगठी अशी कसोटीवर घासली. माणूस आणि सोनं घासल्याशिवाय कळत नाही. त्याने ती अंगठी अशी कसोटीवर घासली. घासल्यानंतर सोनाराच्या लक्षात आलं, ओ दादा अंगठी खोटी आहे. आता वाक्य नीट ऐका बरं का. तात्विक वाक्य, सिद्धांतिक वाक्य ऐका. मला सांगा, त्याला दुःख त्या अंगठीने दिलं की सत्यत्वाच्या भावनेने दिलं? अंगठी खरी आहे बाबा म्हणून त्याने 18 दिवसाची वारी संपन्न केली. अंगठी खोटी म्हटल्या बरोबर त्याचा चेहरा पडला. वाक्य नीट ऐका. आपल्याकडे असलेली संपत्ती, आपल्याकडे असलेला पैसा, आपल्याकडे असलेली पती पत्नी, आपल्याकडे असलेला बंगला सुख दुःख देत नाही हो.
त्याच्याविषयी सत्यत्वाची भावना आपल्याला सुखदुःख देत असते. संसार म्हटलं की सुखदुःखाची रेलचेल ही चालूच असणार आहे. मी कमवलेला पैसा मी कमवला असं म्हणायचं नाही. मी कमवलेला पैसा तुकाराम महाराजांच्या कृपेने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने कमवला की त्याचा पैसा चांगला मारा. कसा पैसा कमव याचं उत्तम उदाहरण तुकाराम महाराजांनी चरणांमध्ये सांगितलं, प्रमाणांमध्ये सांगितलं. उत्तम व्यवहारे जोडोनिया घना, उत्तम व्यवहारे जोडोनिया उत्तम व्यवहारे, जोडोनिया उत्तम व्यवहारे. उत्तम उत्तम व्यवहारे उदास विचारे वेज करे. चांगल्या अंतकरणाने केलेला परमार्थ आपल्याला 6 काष्टा 6 परागतीला नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपला प्रपंच चांगला व्हावा, परमार्थ चांगला व्हावा याच्याकरता एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा पांतस्थ व्यक्तीसारखं आपलं जीवन असलं पाहिजे. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. एखादा पांतस्थ व्यक्ती आहे, तीर्थयात्री करू आहे, एखाद्या गावामध्ये रात्रीची वेळ झाली, थांबला. घराच्या समोर मला जागा द्या, रात्रीपुरती जागा द्या, झोपण्याकरता जागा द्या. जागा दिली. सकाळी उठला, देवपूजा वगैरे झाली, स्नान झालं, सगळं उरकलं आणि निघताना तो व्यक्ती कधी असं म्हणतो का, ज्या जागेवर मी झोपलो ती जागा माझी आहे, माझ्या नावावर करून द्या. वारकरी म्हणतो काय? म्हणत नाही महाराज, म्हणत नाही. माणसाचं जीवन तसं असलं पाहिजे. आपल्या नावावर असलेली 2-3 एकर आपली होती, जाताना असणार आहे का? नाही महाराज. आपण जन्मायच्या आधी आपल्या नावावर होती काय? ती नव्हती. आपण गेल्यावर राहणार आहे का? राहणार नाही. पण लोक ज्या बांधाने कधीच आपल्याला प्रॉफिट दिला नाही त्याच्याकरता आयुष्यभर भांडत असतात, आयुष्यभर भांडत असतात. जाऊ द्या, मागत असेल आपला भाऊ एखादी पाभार, देऊन टाका, काही फरक पडत नाही. आपण गेल्यावर ती पाभार आपल्या नावावर राहणार आहे का? राहणार नाही महाराज. समाधानाने जीवन जगलं पाहिजे, आनंदाने जीवन जगलं पाहिजे. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, मी अमुक झाल्यानंतर तीर्थयात्रा करीन, मी हे झाल्यानंतर वारी करीन, मी ते झाल्यानंतर करीन, मी सेटल झाल्यानंतर बंगला बांधील, मग मी दुबईला जाईल, मग मी आनंद घेईल. असं कधी होत नाही. म्हणून माणसाने आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानायला शिकलं पाहिजे. मिळालंय ना, परमार्थ करण्याकरता संधी मिळाली ना, आता तरी पुढे आजचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मी हे झाल्यानंतर ते करील, ते झाल्यानंतर ते करील, असं कधी होत नाही महाराज. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, माणसाच्या जीवनामध्ये माणूस सेटल कधी होत नाही. असते ती सेटलमेंट, आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाने आनंद घेतला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी आनंदी राहण्याचं सूत्र आपल्या हातामध्ये दिलं, पण आपण ते विसरलो. ठेविले आनंदे तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराजांच्या घराला एरंडाची लाकडे. कशाची लाकडे? अक्षयी साचार केले सायासाने घर, एरंडाची आल तुझा भारत साथी. एरंडाची लाकडं तुकाराम महाराजांच्या घराला आहे. पण तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर असा ब्राईटनेस, पण चैतन्य. एकाने विचारलं, महाराज तुम्ही काही तुपातले लाडू खाता काय? एवढा तुमचा चेहरा प्रसन्न आहे. म्हटले तुपातला लाडू नाही खात, मग आनंदाचे लाडू खातो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदाचे लाडू, ज्याच्या अंतःकरणामध्ये आनंद असतो त्याचा आनंद चेहऱ्यावर उमटत असतो. आम्ही ज्या दिव्य परंपरेमध्ये शिकलो, सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये, नथुसिंग बाबा असं म्हणायचे, वैकुंठवासी नथुसिंग बाबा असं म्हणायचे, फकीर होकर फिकीर करताय,
ओबी साला गदा आहे. एकतर माणसाने फकीर व्हायचं नाही आणि फकीर झालं तर कशाची फिकीर करायची. तुकाराम महाराजांचं प्रमाण लावायचं. ठेविल्या जसं देव ठेवील तसे राहायचं. समयासे सादर व्हावे समयासे सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. समयासे सादर व्हावे. तुकाराम महाराजांसारख्या संतांनी आपल्याला दाखवून दिलं बाबा, आनंद काही पैशामध्ये नाही, आनंद काही 5 स्टार गाडीमध्ये 3 स्टार बंगल्यामध्ये नाही. आनंद ही अंतकरणाची एक वृत्ती आहे. नाहीतर देव कापसाच्या गादीवर झोपणारा एखादा पुढारी झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय त्याला झोपता येत नाही. आणि अंगाला कपडे घालण्याकरता नाही, तोच फुटपाथवर झोपणारा एखादा माणूस जेवला की अंथरूण टाकल्याबरोबर लगेच झोपतो. का? जीवनामध्ये केलेलं चांगलं काम. मी बोलत नाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. रात्री अंथरुणावर सुखाने झोप यावी असं जर वाटत असेल तर दिवसभरामध्ये चांगलं काम करा. आयुष्यभरामध्ये इतकं चांगलं काम करा, इतकं चांगलं काम करा की मेल्यानंतर देवाच्या चरणाजवळ जागा मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनी वर्षा ऋतूमध्ये इतकी चांगली बिदगी करून ठेवली पाहिजे की उरलेले 8 महिने सुखामध्ये गेले पाहिजे. तरुणपणामध्ये तरुणाने इतकी चांगली कामं केली पाहिजे की त्याचा वृद्धापकाळ सुखामध्ये गेला पाहिजे. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्र सुखम वसेत, पूर्वे वयसे तत्कुर्यात येन वृद्धम सुखम वसेत, अष्टामासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. दिवसभरामध्ये केलेलं काम रात्री सुखाने झोपू देतं महाराज. नाहीतर रात्री अंथरुणावर पडल्यानंतर काही लोकांना झोपायचे येते नाही. गणेश महाराज समजून घ्यावं, काहीतरी चुकीचं कर्म घडलंय. आपण कुणाची तरी निंदा केली, कुणाशी तरी आपण वाईट वागलो, कुणाला तरी आपण मारलं म्हणून आपण त्याला झोप येत नाही. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवांनी सकाळी काट्याच्या काठीने मारले. संध्याकाळची वेळ झाली, कीर्तन सुरू झालं, गळ्यामध्ये विना महाराजांनी घेतला. समोर खांबाला टेकून बसणारा मंबाजी त्या दिवशी आला नाही. कोणता दिवस होता तो? काळा दिवस होता आमच्या संप्रदायाकरता. जगद्गुरूंना काट्याच्या काठीने मारलेला. महाराजांनी पाहिलं दररोज कीर्तनाला येणारा मंबाजी आज काही कीर्तनाला आला नाही. जरी त्याला घेऊन या, एका टाळकऱ्याला सांगितलं. टाळकऱ्याने टाळ ठेवला, मंबाजीच्या घरी गेला, दरवाजा उघडा. अंगावर पांघरून घेतलेला मंबाजी या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. त्याला झोप येत नव्हती. मंबाजी बुवा चला कीर्तनाला. येणार नाही. हाताच्या झालेला टाळकरी मंदिरात आला. महाराज कीर्तन चालू करा. मंबाजी काही कीर्तनाला यायला तयार नाही. महाराज म्हटले नाही, जोपर्यंत मंबाजी येत नाही तोपर्यंत कीर्तन सुरू होणार नाही. महाराजांनी गळ्यातला विना काढला आणि मंबाजीचं घर गाठलं. अंगावर पांघरून घेतलेला मंबाजी या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. तुकाराम महाराज त्या मंबाजीच्या पायापाशी जाऊन बसले. पाय चेपू लागलं. कोण? अंगावर पांघरून घेतलेला मंबाजी विचारतो. कोण? म्हटले मी तुकाराम. काय काम काढलं? काही नाही, दररोज कीर्तनाला येणार तुम्ही, आज काही कीर्तनाला आले नाही. कीर्तनाला येण्याकरता आलो. चला कीर्तनाला. येणार नाही मी. माझा दृष्टांत संपला. वाक्य नीट ऐका. टाळकरी आला, मंबाजी बुवाला बोलवण्याचा प्रयत्न केला, नेण्याचा प्रयत्न केला. या कुशीवरून त्या कुशीवर होणार मंबाजी झोपू शकत नव्हता. तुकाराम महाराज नेण्याकरता आले तेव्हा सुद्धा मंबाजीला झोप येत नव्हती. त्याचं कारण असं होतं, सकाळी एका महात्म्याला
कारण नसताना काट्याच्या काठ्याने मारलं होतं. एका सच्च्या साधूला तुकाराम महाराजांना कारण नसताना काट्याच्या काठ्याने फटकवलं होतं. वाईट काम केलं होतं, चुकीचं काम केलं होतं, पाप कर्म केलं होतं. ज्याच्या जीवनामध्ये पाप कर्म असतं त्याला रात्री सुखाने झोप येत नाही. पळोनिया गेली झोप होते, पाप आडते. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये पाप कर्म करता कामा नये, चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून चांगलं काम केलं तर आमच्या माणिक महाराजांसारखं नाव शिल्लक राहतं. आमच्या धनराज दादांच्या जीवनातला, गणेश दादांच्या जीवनातला, उमाताईंच्या जीवनातला आपला एक बाप निघून गेला. हा, बापाचा महिमा काय असतो हे बाप झाल्याशिवाय कळत नसतं. आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याच्याकरता अधिकाऱ्यांची उमरे झिजवणारा बाप आमच्या लक्षामध्ये येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जन्म देवकीने नक्की दिला असेल, पण रात्रीच्या 12 वाजता विजांच्या कडकडाटामध्ये, रात्रीच्या प्रहरामध्ये यमुना पार करून पलीकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नेणारा माझा वसुदेव मात्र आपण विसरलो. बाप बाप असतो महाराज. आई पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असेल पण आमचा बाप स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतो महाराज, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असतो. बापाची वनवन आपल्याला कळत नाही. मुलाच्या मुलीच्या त्या लवकर लक्षात येत जरी नसली तरी बाप बाप असतो. वाक्य नीट ऐका. आई आपल्या मुलाला खांद्यावर घेत नाही, कडेवर घेत असते. आई आपल्या मुलाला कडेवर घेत असते, पण बाप तसं करत नाही. बाप आपल्या मुलाला पुढे घेतो महाराज, खांद्यावर घेतो. का घेतो खांद्यावर? आई आपल्या मुलाला कडेवर घेते का माहितीये का? ती विचार करते मी जे पाहिलं ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे, मी जे पाहिलं ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे. पण बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेत असतो. मी जे पाहिलं नाही ते माझ्या मुलाने पाहिलं नाही. जे मी पाहिलं पाहिजे, जे मी शिकलो नाही ते माझा मुलगा शिकला पाहिजे. मी जिथे गेलो नाही तिथे माझा मुलगा गेला पाहिजे. ही तळतळ जर कोणाची असेल तर ती आपल्या बापाची असते, बापाची असते. आपल्या मुलाला घालण्याकरता चांगली बूट घेऊन देण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. तो आपल्यालाही चांगली चप्पल घेऊ शकतो, पण तो तसं करत नाही. का? परिस्थितीत जाण असते त्याला. आपण कोणत्या परिस्थितीतून आलो, काय केलं पाहिजे ही त्याला त्याची जाण असते. म्हणून बापाला विसरता कामा नये. बाप बाप असतो महाराज, बाप बाप असतो. आपल्या मुलांना समाजामध्ये घ्यावं याच्याकरता आपलं जीवन समर्पित झालं तरी चालेल. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्ती दादाला, सोपान काकाला, मुक्ताईला समाजामध्ये घ्यावं याच्याकरता आपला देह समर्पित करणारे विठ्ठलपंत आपण विसरू शकत नाही. आपल्या मुलासाठी समर्पित भाव ज्याच्या अंतकरणामध्ये असतो तो बाप असतो महाराज, बाप असतो. ज्याप्रमाणे आईचं अंतकरण असतं ना, बापाला रडता येत नाही हो आईसारखं, रडता येत नाही. पण उशीमध्ये डोकं खुपसून रडणारा बाप आपल्याला पाहता येत नाही. दिवसभराच्या शिदोरीची सोय करणारी आई आपल्या लगेच लक्षात राहते, पण उभ्या आयुष्याची सोय करणारा आमचा बाप आपल्या लक्षात राहत नाही. असा धनराज दादांच्या, आमच्या गणेश दादांच्या, उमाताईंच्या जीवनातून आमचा बाप निघून गेला, माणिक महाराज निघून गेले. जो व्यक्ती समाजासाठी जगतो, जो व्यक्ती लोकांसाठी जगतो, त्याचं नाव खऱ्या अर्थाने शिल्लक राहतं. आणि खऱ्या अर्थानं महाराजांचं नाव शिल्लक राहिलं आहे. सुंदर असं भगवान शंकराचं मंदिर त्यांनी आपल्या घरातच, घराच्या समोर बांधून आपल्या जीवनामध्ये काहीतरी कलाटणी, भक्ती भाव निर्माण व्हावा याच्याकरता समाजाला काहीतरी मार्गदर्शन घडावं या हेतूने उभा आपलं आयुष्य कामामध्ये घालून, आणि काम करता करता राम म्हणणारी आपली मंडळी, कामामध्ये काम काही म्हणा राम राम अशी म्हणणारी मंडळी ही आपल्या जीवनातून निघून गेली. एखादा चांगला माणूस आपल्या जीवनामधून जर निघून गेला ना तर पोकळी निर्माण होत असते. आणि ती पोकळी काही केल्या भरत नसते. असं गोड व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. आज वर्ष पूर्ण होतंय. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये पक्ष्यांसारखं जीवन आहे, ज्याचं जीवन एखाद्या वस्तीकारासारखं जीवन आहे, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं भय नसतं. अभंगाचं शेवटचं एका जनार्दनी
जैसे असावे संसारी असता भया कवन ऐसे असता चिनाची दोरी कैसे असावे संसारी ऐसे असावे ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली एका जना माझेपणा जावा ही भगवान शंकर परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या ते माझ्यावर प्रेम करणारे आमचे बंधू आदरणीय रघुनाथ दादा फलके यांच्यामुळे येणं झालं. सर्व जनसमुदाय, परिसरातील सर्व वारकरी संप्रदाय, खोमणे परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक आज या ठिकाणी महाराज नावाने प्रचित असलेले या परिसरातील आमचे खरं तर एक दीपस्तंभ आम्ही ज्याला म्हणू समाजातले असे हरिभक्त परायण महाराज खोमणे हे यांना जाऊन या ठिकाणी आज 1 वर्ष झालेलं आहे. मूळ गाव तरडोली, थोडासा आवाज कमी करा, तालुका बारामती, जिल्हा पुणे. एक व्यासंगी भक्तीची ज्यांना व्यासंग होता, महाराजांनी अतिशय पंढरीची वारी न चुकलेले न चुकविलेले, समोरच ज्यांनी महादेवाचं मंदिर स्थापन केलेलं आहे, 12 ज्योतिर्लिंगाचा प्रवास यात्रा ज्यांनी केलेली आहे, कॅडबरी कंपनीमध्ये महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हात गेल्यानंतर सुद्धा भक्तीचा व्यासंग कधी सोडलेला नाही आणि आपला प्रपंच चालवण्याची एक कला, भक्तीचा मार्ग स्वीकारल्यानंतर कशी असावी, आज समाजाला त्यांनी एक चांगलं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, म्हणजे आम्ही ज्यांना मावशी म्हणतो, त्यांची 2 मुलं गणेश आणि धनराज, एक मुलगी उमा, जावई अनिल, असा त्यांचा परिवार आहे. परंतु अंत्यविधीच्या वेळेस मी बघितलं की या परिसरामध्ये एक चांगलं असं कुटुंब, एक संस्कारी, एक आध्यात्मिक असं या ठिकाणी परिचित असलेलं हे कुटुंब अंत्यविधीला जेव्हा आम्ही निघालो या ठिकाणावरून, महाराज खूप गर्दी होती आणि दशक्रियेला तर त्याहीपेक्षा जास्त गर्दी होती. म्हणजे समाजामध्ये आपलं अस्तित्व जे असतं ना, ते शेवटी दिसून येतं. माणूस कोण आहे, कुठला आहे, बारामतीहून इथं आलेले आमचे महाराज, परंतु अल्पावधीतच या ठिकाणी सुपरिचित झालेले, इंदुरीकरांना एक नामांकित असे त्या ठिकाणी माहिती असलेले व्यक्ती आहे. तर यांच्याबद्दल बरंचसं काही सांगण्यासारखं आहे, परंतु माझी एक त्यांच्याबरोबरची आठवण या ठिकाणी मला निश्चित सांगावी लागेल की आमचा परिचय जो सुरुवातीला झाला तो त्यांचे ज्येष्ठ
जे सुपुत्र आहे धनराज यांच्या सोयरिकीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो आणि मला त्या ठिकाणी आज अभिमान आहे. सांगायला सुद्धा एक मोठेपणा वाटतो की ती सोयरीक माझ्या हस्ते त्या ठिकाणी जमली होती. आजही कुठेही आम्ही कार्यक्रमामध्ये भेटलो तर आमचे मेहुणे धनराज सांगतात की यांनी माझी सोयरीक जमवली. हे भाग्य सुद्धा कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आमची बहीण जाणं हे आमचं भाग्य आहे. म्हणजे बोखारे कुटुंबियांचं ते भाग्य आहे आमचं. आणि शेवटी ज्यावेळेस जाण्याच्या अगोदर एक 10-12 दिवस मी भेटायला त्यांना तळेगाव या ठिकाणी दवाखान्यात गेलो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की म्हटलं मी आजपर्यंत तुम्हाला कधी सांगितलं नाही. आम्ही जवळजवळ 1 तासभर त्या ठिकाणी गप्पा मारल्या आणि अतिशय मनमोकळेपणा, मला वाटलं ते आता काही ठीक झाले, चांगले झाले, ते जाणार नाही. परंतु त्यांनी सांगता सांगता मला सांगितलं बोलता बोलता की मी तुमच्या गावाला, म्हणजे आमचे गाव टाकळी आजी आहे, त्या ठिकाणी 1976 साली मी पायी आलो होतो म्हणले. वारी करता करता, प्रवास करता करता हनुमानाच्या मंदिरामध्ये मी झोपलो होतो, असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं. 76 सालची गोष्ट. आणि मला असं म्हणले की मला तेव्हा माहित नव्हतं की मला या टाकळी आजीची सून माझ्या घरी येईल म्हणून. तर अशा पद्धतीने या खोमणे परिवाराची महती ही अतिशय चांगली आहे. आणि मैलाचा दगड ज्याला म्हणतो असा हा एक परिवार आहे. महाराजांच्या नंतर त्यांचे धुरा, त्यांचे दोन्ही सुपुत्र जे आहे अतिशय सुसंस्कृत आहेत आणि अतिशय चांगले आहेत. समाज हा त्यांच्याकडे सुद्धा एक वेगळ्या नजरेने बघतो, कारण कुठलंही व्यसन नाही, निर्व्यसनी आहेत दोन्ही मुलं. आणि मान सन्मान, माणुसकी ही अतिशय वडिलांकडून घेतलेला त्यांनी गुण आहे. या घराचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी बसलेल्या लोकांना सुद्धा सांगतो की या घरी आलेला मनुष्य कधीही उपाशी जात नाही. तो कितीही वाजता येऊ द्या, त्याला जेवण दिल्याशिवाय ते लोक सोडतच नाही. हा माझाच नाही, सगळ्यांचाच हा अनुभव आहे. म्हणजे अतिशय चांगला परिवार आहे. या ठिकाणी महाराजांचं मी अतिशय फलके महाराजांचं अतिशय मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि एकनाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी आपण आम्हाला त्या ठिकाणी अनुभूती रूपाने आपण शब्दांकित केलेला आहे. या ठिकाणी महाराजांचा सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की गुरुवर्य जयसिंग महाराज सोनटक्के यांचे सुपुत्र तानाजीराव सोनटक्के यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करावा. चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे